निराधारांना आधार देणारी राज्यामधली बालगृह सध्या निराधार झाल्याचं चित्र आहे। अनुदानच न मिळाल्यानं स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहातल्या हजारो बालकांच्या तोंडचा घास हिरावण्याची भीती निर्माण झाली आहे। पाहुयात एक एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। अनाथ निराश्रित मुलांना हक्काचं घर मिळावं यासाठी राज्य सरकारच्याच आदेशानं स्वयंसेवी संस्थांनी बालगृह उघडली। मात्र ही बालगृहच आता अत्यंत हालाखीत असल्याचं वास्तव समोर आलंय। त्याला कारण ठरलाय तो सरकारचा निष्काळजीपणा। बालकांच्या उपस्थितीनुसार वर्षातून 2 वेळा 60 आणि 40% अनुदान वितरणाची महिला व बालविकास विभागाची पद्धत आहे। मात्र सरकारकडून मिळणारं कोट्यवधी रुपयांचं अनुदान गेल्या 2 वर्षांपासून थकलेलं आहे। सरकारकडे पैसेच नसल्यामुळे हे अनुदान थकल्याचं संस्था चालक सांगतायत। दुर्दैव म्हणजे प्रत्येक मुलामागे महिन्याला हे अनुदान 950 रुपये असतं। त्यात बालकाचं भोजन, कपडे, शालेय साहित्य, इमारत भाडं, काम करणाऱ्यांचं मानधन, बालकांचं आरोग्य, वीज बिल, कार्यालयीन खर्च करणं शासनाला अपेक्षित आहे। मात्र केवळ 950 रुपयात हे सारं शक्य नाही। त्यात आता अनुदान थकलंय, त्यामुळे संस्था चालकांची आणखीनच वाईट अवस्था आहे। थकीत 125 कोटींपैकी केवळ 5 कोटी सरकारकडून अनुदानापोटी आले आहेत। त्यामुळे कविता वाघ यांच्यासारखे संस्था चालक कर्जबाजारी झाले। त्यामुळे बालगृह बंद करावेत की काय असा विचारही संस्था चालक करतायत। या मुलांचं संगोपन करताना शासन आम्हाला जे अल्पसं अनुदान देत आहे त्या अनुदानात आम्ही हे काम करू शकत नाही, कारण आम्हाला फक्त एका मुलाच्या मागे 950 रुपये दिले जातात आणि ते देखील वेळेवर मिळत नाही। आणि ह्या सगळ्या अडचणीमुळे आम्हाला कर्मचाऱ्याचं वेतन, इमारतीचं भाडं, त्या मुलांचे शैक्षणिक खर्च, मेडिसिनवरचा खर्च, इतर कपडा लत्ता या अनेक खाण्यापिण्यावर खर्च असतो। ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शक्य होत नाही। या बालगृहातल्या मुलांनीच आता या खात्याच्या मंत्री पंकजा मुंडेंकडे मदतीची याचना केली आहे। अनुदान आलेले नाही शासनाकडून, म्हणून खूप सारे प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहतात। लोक येऊन त्यांना बोलतात तेव्हा आम्हाला वाईट वाटतं। त्यांच्यामुळं त्या पूर्णपणे आमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही। पंकजाताईंना एवढंच म्हणणं आहे माझं की तुम्ही तळागाळाच्या व्यक्तींना ओळखतात, त्यामुळे आमच्या सर्व जेवढे बालगृह असतील तेवढ्या सर्वांना उंचावर न्या आणि सर्व मुलांची अपेक्षा पूर्ण करा, कारण खूप उम्मीदेने तुमच्याकडे बघताय सर्वजण। राज्यात केवळ 31 शासकीय बालगृह आहेत। त्यामुळे निराधार मुलांचा आसरा म्हणून ही संस्थांची बालगृह काम करतात। मात्र त्यांनाच मदत मिळत नसल्यामुळे संस्था चालकांसह इथल्या निरागस मुलांचं आयुष्य धोक्यात आहे। त्यामुळे विकासाची भाषा करणाऱ्या सरकारने या मुलांच्या निरागस चेहऱ्याकडेही पाहावं एवढीच अपेक्षा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।